नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपासनेसाठी अत्यंत पवित्र काळ. आणि याच श्रावण महिन्यात जर तुम्ही वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धेने करण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करावे, 5, 11 किंवा 21 शुक्रवारचे व्रत कसे करावे, संकल्प कसा करावा, उपवास करणे आवश्यक आहे का, पूजा कोणत्या वेळी करावी, पूजेसाठी कोणती सामग्री लागते, कलश आणि सोन्याच्या दागिन्याची पूजा कशी करावी, मासिक पाळी, प्रवास किंवा सूतक आले तर काय करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्रताचे उद्यापन कसे करावे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मनापासून म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमः. माता लक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुखशांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ हीच मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर वैभवलक्ष्मी व्रत काय करावे? तर भक्तांनो, वैभवलक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या कृपेसाठी श्रद्धेने केले जाणारे व्रत मानले जाते. घराघरामध्ये आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी, आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, व्यवसायामध्ये प्रगती व्हावी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांना बळ मिळावे, घराचे स्वप्न पूर्ण व्हावे किंवा आपल्या मनातील एखादी सात्विक इच्छा पूर्ण व्हावी, अशा श्रद्धेने अनेक भक्त हे व्रत करतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. व्रत म्हणजे देवासोबत व्यवहार नाही. मी एवढे शुक्रवार व्रत केले त्यामुळे माझी इच्छा लगेच पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म यांना महत्त्व द्या. वैभवलक्ष्मी देवाची भक्ती ही भीतीपोटी नाही तर प्रेमाने आणि विश्वासाने केली पाहिजे. तर वैभवलक्ष्मी व्रत कोण करू शकते हे आपण बघूया. हे व्रत करण्यासाठी स्त्रीच असावी असे आवश्यक नाही. श्रद्धा असेल तर महिला, पुरुष, मुली किंवा मुले आपल्या क्षमतेनुसार आणि घरातील परंपरेनुसार हे व्रत करू शकतात. श्रावणातील शुक्रवारपासून व्रताला सुरुवात करण्याची परंपरा अधिक ठिकाणी आढळते. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार 5, 11 किंवा 21 शुक्रवार व्रत करायचा संकल्प करू शकता. काही भक्त वर्षभर म्हणजेच 12 महिनेही शुक्रवारचे व्रत करतात. पण तुम्ही जितक्या शुक्रवारांचे व्रत करण्याचा संकल्प कराल तो संकल्प सुरुवातीला स्पष्ट मनाने करा. आता संकल्प कसा करावा ते आपण बघूया. ज्या शुक्रवारी तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी पूजा करण्यापूर्वी माता लक्ष्मीसमोर शांतपणे बसा. हातात थोडे पाणी घ्या, अक्षता, फुलं घ्या. माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगा. उदाहरणार्थ, हे माता लक्ष्मी, माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, आरोग्यासाठी, समाधानासाठी आणि माझ्या मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी श्रद्धेने हे व्रत करण्याचा संकल्प करत आहे. माझ्याकडून काही चूक झाली तर मला क्षमा करा आणि माझी भक्ती स्वीकारा. त्यानंतर पाणी सोडून द्या हातातले तामणामध्ये. लक्षात ठेवा, संकल्प पहिल्या शुक्रवारीच करायचा असतो. प्रत्येक शुक्रवारी पुन्हा संकल्प करायची आवश्यकता नाही. कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करू शकता? तर माता लक्ष्मीसमोर तुमच्या मनातील सात्विक इच्छा सांगू शकता. उदाहरणार्थ, स्वतःचे घर मिळावे, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, व्यवसाय चांगला व्हावा, आर्थिक स्थैर्य मिळावे, कर्जातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावे, कुटुंबामध्ये सुखशांती राहावी, घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये किंवा अजून कोणतीही विशेष तुमची इच्छा असेल किंवा नसेल तर फक्त माता लक्ष्मीची कृपा माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावरती सदैव राहो अशी प्रार्थना देखील तुम्ही करू शकता. आता शुक्रवारचे महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊयात. तर व्रताचे काही साधे नियम जाणून घेऊया आपण. व्रताच्या दिवशी शक्यतो घरात मांसाहारी पदार्थ बनवू नयेत आणि सात्विक वातावरण ठेवावे. शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करावे. पण भक्तांनो, नियम पाळताना भीती बाळगू नका. देवाला तुमची श्रद्धा आणि भावना महत्त्वाची आहे. आता मासिक पाळी जर एखाद्या शुक्रवारी मासिक पाळी आली आणि तुम्हाला पूजा करणे शक्य झाले नाही तर स्वतःला दोष देऊ नका. तुमच्या श्रद्धेनुसार त्या दिवशी उपवास किंवा साधी प्रार्थना करू शकता आणि तो शुक्रवार तुमच्या ठरलेल्या व्रतसंख्येत मोजायचा नाही. तो मोजू नका. पुढच्या शुक्रवारपासून धरा. देवापासून दूर झाल्यासारखे कधीही समजू नका. भक्ती मनातून केली तर तीच खरी भक्ती असते.
आता प्रवास किंवा सुतक असल्यास एखाद्या शुक्रवारी तुम्ही प्रवासात असाल किंवा घरच्या परिस्थितीमुळे नेहमीप्रमाणे पूजन करणे शक्य नसेल तर परिस्थितीनुसार साधी प्रार्थना करा. व्रताची पद्धत तुमच्या कुटुंबातील परंपरा किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार ठरवणे योग्य राहील. आता उपवास करणे आवश्यक आहे का, हा प्रश्न अनेक भक्त विचारतात. जर तुम्हाला उपवास झेपत असेल तर तुमच्या पद्धतीनुसार उपवास करू शकता. फळे, दूध, साबुदाणा, भगर, राजगिरा, रताळे यासारखे उपवासाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. पण उपवास झेपत नसेल, आरोग्याची अडचण असेल किंवा डॉक्टरांनी उपवास करू नका असे सांगितले असेल तर स्वतःला त्रास देऊ नका. सात्विक आहार घेऊन श्रद्धेने पूजा करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्या दिवशी शक्यतो कांदा लसूण टाळून सात्विक भोजन करा. आता नैवेद्य कसा काय दाखवायचा, तर माता लक्ष्मीला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. त्यामध्ये खीर विशेषतः तुम्ही बनवू शकता. खीर शक्य नसेल तर आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही सात्विक गोड पदार्थ, फळे, साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. देवाला पदार्थापेक्षा भावना महत्त्वाची असते. आता पूजा कोणत्या वेळी करायची, तर परंपरेनुसार वैभवलक्ष्मीची पूजा संध्याकाळी प्रदोष काळात करण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे. सूर्यास्ताच्या आसपासचा जो काळ असतो पूजा करण्यासाठीचा तो ठेवला जातो. पण तुम्ही नोकरी करत असाल किंवा संध्याकाळी पूजा करणे शक्य नसेल इतर कोणत्या कारणामुळे तर तुमच्या सोयीप्रमाणे सकाळी किंवा दिवसभरातील योग्य वेळी पूजा तुम्ही करू शकता. महत्त्वाचे म्हणजे पूजा घाईघाईने न करता मन शांत ठेवून करावी. आता वैभवलक्ष्मीच्या व्रतासाठी पूजेसाठी लागणारी सामग्री कोणती ते आपण बघूया. तर एक स्वच्छ चौरंग किंवा पाट, स्वच्छ वस्त्र, रांगोळी, दिवा, धूप, अगरबत्ती, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, गणपतीची मूर्ती किंवा सुपारी, तांदूळ आणि अक्षता, हळद कुंकू, फुले, दुर्वा, सुपारी, तांब्याचा कलश किंवा तांब्या, आंब्याची किंवा नागबिलीची पाने, एक नाणे, सोन्याचा एक दागिना, नैवेद्यासाठी खीर किंवा एखादा गोड पदार्थ आणि वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक. साहित्यामध्ये थोडा फरक तुमच्या घरच्या परंपरेनुसार असू शकतो. त्यानुसार तुमच्या घरी जे परंपरा आहे त्यानुसारच तुम्ही करू शकता. चला आता प्रत्यक्ष पूजा कशी करायची ते जाणून घेऊया. सर्वप्रथम घरातील पूजा करण्याची जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्या. चौरंग पाट ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. सभोवती सुंदर रांगोळी काढा. सर्व प्रज्वलित करा आणि दीपपूजन करा. त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा आणि मूर्ती स्थापन केल्यानंतर भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीचा फोटो असेल तरी चालेल. तुमच्याकडे वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक असेल तर तेही पूजेमध्ये ठेवू शकता. यानंतर गणपतीचे पूजन करा. गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवा, नसेल तर सुपारीला गणपतीचे प्रतीक मानून पूजन करू शकता. गणपतीला हळद कुंकू, अक्षता, फुलं आणि दुर्वा अर्पण करा. साखर किंवा गोड नैवेद्य दाखवा. यानंतर माता लक्ष्मीसमोर अक्षतांची छोटीशी रास तयार करा. त्यावर हळद कुंकू अर्पण करा. आता कलश स्थापना कशी करायची ते आपण बघूया. तर आता स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्याचा कलश घ्या. कलशावर कुंकवाने उभ्या रेषा काढू शकता. कलशामध्ये आपल्या परंपरेनुसार हळद, कुंकू, फूल, सुपारी आणि नाणे तुम्ही ठेवू शकता. वर 5 आंब्याची किंवा नागवेलीची पाने ठेवायची. त्यानंतर कलशावर किंवा त्यासमोर तांदळाने भरलेली छोटीशी प्लेट ठेवा. त्या तांदळावर हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावर आपल्या घरातील एखादा सोन्याचा दागिना माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून तुम्ही ते ठेवून त्याचे पूजन करू शकता. आता माता लक्ष्मीच्या फोटोला स्वच्छ करून घ्या. हळद कुंकू अर्पण करा. फुले किंवा गजरा अर्पण करा. सोन्याच्या दागिन्यालाही हळद कुंकू अर्पण करा. धूप किंवा दीप दाखवा. त्यानंतर खीर किंवा तयार केलेला नैवेद्य, जो सात्विक गोड पदार्थ माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून तुम्ही जो बनवला आहे तो अर्पण करा. आता वैभवलक्ष्मी व्रताची कथा वाचण्याची वेळ आहे. सर्वप्रथम अष्टलक्ष्मीला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर वैभवलक्ष्मी व्रताची कथा श्रद्धेने वाचा किंवा ऐका. कथा वाचताना घरामध्ये एकच भावना ठेवा, माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये फक्त पैसा नाही तर सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि समृद्धीही राहू दे. कथा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती करा. आरती झाल्यानंतर प्रसाद अर्पण करा. उपवास कधी सोडायचा त्याबद्दल आपण बोलूया. जर तुम्ही उपवास केला असेल तर रात्री पूजा करा आणि रात्री पूजा, कथा आणि आरती झाल्यानंतर आपल्या परंपरेनुसार तुम्ही उपवास सोडू शकता.
सर्वप्रथम गोड पदार्थ किंवा प्रसाद घ्या. त्यानंतर सात्विक भोजन करा. माता लक्ष्मीला दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्या. उद्यापन कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही 5 शुक्रवारांचे जर व्रत केले असेल तर 5व्या शुक्रवारी उद्यापन करू शकता. 11 शुक्रवारांचा संकल्प असेल तर 11व्या शुक्रवारी, 21 शुक्रवारांचा संकल्प असेल तर 21व्या शुक्रवारी उद्यापन करू शकता. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करा. यानंतर आपल्या क्षमतेनुसार काही महिलांना घरी बोलवा. 5, 7, 9, 11 किंवा 21 महिलांना बोलवण्याची परंपरा काही ठिकाणी आढळते. त्यांना प्रेमाने हळदी कुंकू द्या. ओटी भरताना आपल्या क्षमतेनुसार फळ किंवा इतर सात्विक वस्तू द्या. शक्य असल्यास वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक भेट द्या. तुमच्या घरी जो परंपरेनुसार जी प्रथा आहे तुमच्या घरी त्यानुसार तुम्ही ते करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्यापन म्हणजे दिखावा नाही. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या क्षमतेनुसार आणि मनानुसार केलेली सेवा हीच महत्त्वाची आहे. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजेच संदेश. तर भक्तांनो, व्रत करताना एक गोष्ट कधीही विसरू नका. देव हा भीतीचा विषय नाही, देव हा भक्तीचा विषय आहे. एखाद्या नियमामध्ये चूक झाली म्हणून घाबरू नका. परिस्थितीमुळे एखादा पदार्थ जमला नाही, एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही किंवा पूजा अगदी मोठ्या पद्धतीने करता आली नाही म्हणून मनामध्ये अपराधी भावना ठेवू नका. पण मनामध्ये श्रद्धा असेल, घरामध्ये प्रामाणिकपणा असेल, कर्म चांगले असेल आणि दुसऱ्यांचे वाईट करण्याची भावना नसेल तर हीच खरी देवीची उपासना आहे. माता लक्ष्मीची कृपा म्हणजे फक्त पैसा नाही, घरामध्ये सुख, समाधान, आरोग्य, प्रेम, शांती, अन्नधान्य आणि सद्बुद्धी असणे ही सुद्धा खरी समृद्धी आहे. म्हणून आज माता लक्ष्मीसमोर मनापासून प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, माझ्या घरामध्ये तुझा आशीर्वाद सदैव राहू दे. माझ्या कुटुंबाला सुखशांती, आरोग्य आणि समाधान दे. माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे आणि माझ्या मनामध्ये श्रद्धा व सद्बुद्धी कायम ठेव. श्री महालक्ष्मी नमः. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या कुटुंबातील आणि मैत्रिणींमधील ज्या व्यक्तींना वैभवलक्ष्मी व्रत करायचे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच भक्तिमय आणि धार्मिक आणि आपल्या परंपरेची माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मनापासून लिहा. माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांच्या वर सदैव राहो. जय माता लक्ष्मी.